हे गाईज, हाय, गुड आफ्टरनून. मला माहिती आहे मी खूप दिवसाने व्लॉग करतो आहे. सॉरी, वेलकम टू माय चॅनल. काय मला खरंच टाईम भेटला नाही व्लॉग करायला, भेटत पण नव्हता. जेव्हा भेटायचं असं वाटायचं की यार काय करू, करू का नको, करू का नको, काय पण नव्हतंच भेटत. माझ्याकडनं झालंच नाही करायला. सो आय नो, मी माझ्या खूप साऱ्या व्लॉगने असं बोललो की कन्सिस्टन्सी हवी आहे, हे हवी आहे, ते हवी आहे, लवडा लसून. पण आय एम सॉरी, पण ते झालं नाही माझ्याकडनं. पण आता पाऊसही पडतो आहे, म्हटलं चला आता व्लॉग करू आपण आणि आपण कन्सिस्टंट होऊ ह्याच्यामध्ये. तर बाय द वे, इन्स्टावरती माझा एक पेज आहे, द स्ट्रगलर एम्प्लॉय म्हणून, ह्याच नावाचं आहे. तर त्याच्यामध्ये मी माझे रील्स टाकत होतो, म्हणजे टाकतोही मी. जसं मी करेल, जसं मला आयडियाज येतील तसं मी क्रिएट करून मी टाकतो आहे रील्स. भरपूर पाऊस पडतो, भरपूर. लोकांना पाऊस हवा होता, घ्या आता कहर करून. हो. हॅलो. हॅलो, बोल वेलकम टू माय चॅनेल. वेलकम टू माय चॅनल. लाईक बोल. लाईक लाईक, लाईक सबस्क्राईब काय अँड शेअर. असेल. आय नो जेव्हा व्लॉग काढत असेल तर लोकांना रोज नवीन काय ना काहीतरी हवं आहे, रोज नवीन काय ना काहीतरी कॉन्टेंट हवेत. त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल आय मीन टू से, रोज कुठल्या जागेबद्दल त्यांना माहिती हवी आहे. पण ते मी आश्वासन नाही देऊ शकत तुम्हाला की बाबा मी रोज काय ना काहीतरी नवीन दाखवेन तुम्हाला. पण आय अश्युअर यू दॅट की जे पण मी तुम्हाला दाखवेन, जे पण माझ्या व्लॉग्समध्ये असेल ते ऑब्व्हियसली एंटरटेनिंग असेल आणि तुम्हाला खूप आवडेल ते. सो प्लीज आय रिक्वेस्ट यू, तुम्ही माझे व्लॉग्स बघत राहा, शेअर करत राहा, सबस्क्राईब करा. तर रोज नवीन काय ना काहीतरी भेटेल आणि तुम्हाला खूप आवडेल. आय मीन खूप आवडेल, अँड आय मीन इट. बघा, व्लॉग बघा. मला खूप मला गायडन्स भेटतात की नको व्लॉग बनव, तू रील्सच बनव, हेच बनव, तेच कर, हेच कर. पण असं आहे ना की यार, मी एकदा काय ठरवलं ना, नाही मी हे करणार, तर मी ते करतोच. बघा ना, किती पाऊस पडतो बाहेर, किती. सकाळपासून पाऊस पडतो आहे, सकाळपासून इथे लाईटही नाही आहे. बाय द वे, हा ताथोडे एरिया आहे. जर कोण ताथोडेमधनं असेल तर प्लीज कमेंट करा की सकाळपासून लाईट नाही आहे आणि खूप सारा पाऊस पडतो. आणि हेही कमेंट करा की ताथोडेमधला नक्की कुठला एरिया आहे. बघू, जर बाहेर जायला भेटलं तर आपण जाऊ बाहेर आणि बघू नक्की काय परिस्थिती चालली आहे बाहेर. आणि पण जर बाहेर जायला भेटलं तर, कारण तुम्हाला माहिती आहे घरचे कसे असतात, पाऊस आहे, वीज आहे, हे आहे, ते आहे, नको जाऊ बाहेर. पण जर जायला भेटलं तर आपण जाऊ नक्कीच, पण आपण जाऊ. दादा माझी बॅग दे. तुझी बॅग नाही आहे किट्टू इकडे. आधी उप दे. कुठे उपर आहे? आधी फुट देख ना फुट. कुठं फुदं? आता देख आता हे बघ. ती बॅग पाहिजे तुला? ती आधी कुठली बॅग आहे? आधी माझी बॅग न्यू न्यू. न्यू बॅग? हा न्यू न्यू बॅग आहे. पण तू स्कूलला जाणार आहे? आपण स्कूलला जायचं आहे किट्टू आता? नाही, हे माबी छोडा जायचे. महाबळेश्वरला? खुदा नाही जायचे, माबी छोडा जायचे. त्यात हे गाडी घेऊन. कुठली गाडी घेऊन जायची? थार गाडी. थार गाडी घेऊन जायची? हा. अरे बापले, पण महाबळेश्वरला खूप पाऊस पडतोय किट्टू. आधी हे नाही आहे पाऊच. आहे किट्टू पाऊच, बघ ना बाहेर किती पाऊच आहे. इथनं दिसतो ना पाऊच. अगं, जर तुम्हाला माझ्याबद्दल काही माहिती हवी असेल तर तुम्ही माझे खूप आधीचे व्लॉग्स बघा, तुम्हाला त्याच्यामध्ये सगळी माहिती भेटून जाईल. हा छोटाच व्लॉग असणार आहे कारण मी खूप दिवसातून व्लॉग करायला चालू केलं. सो
मी होतो एवढंच ह्याच्यामध्ये कॅप्चर करायचा ट्राय करणार आहे आणि तुम्ही बघू नाही यार, बघू छोटा असणारे मोठा असणारे बघू. चला. तर मला माहिती आहे पाऊस गरजेचा आहे, पण काय माहीत मला नाही आवडत पाऊस, कारण एवढी किचकीच असते ना, काय प्लॅन्स तर फ्लॉप होऊन जातात. पण काय करायचं आता. जेव्हा इथे काहीच कन्स्ट्रक्शन्स नव्हते ना, हे काहीच बिल्डिंगा नव्हत्या ना इथे, तेव्हा लिटरली इथून दुर्गा टेकडी दिसायची आणि तो आपला भारताचा झेंडाही दिसायचा. पण आता हे सगळीकडे सगळंच झालं आहे. आता शटा काय दिसतं, काय दिसत नाही. यस, सो मी हे सांगत होतो की माझं एक इंस्टाग्रामवरती पण पेज आहे, द स्ट्रगलर एम्प्लॉय म्हणून. त्याच्यावरती मी रील्स टाकत असतो, असं डेली नाही, पण जसं माझ्या डोक्यात येईल तसे मी रील्स बनवतो, एडिट करतो आणि मी टाकतो. असं पर्टिक्युलर कॉन्टेंट त्याचबद्दल टाकायचं असं नाही. कॉमेडी आहे, थोडंफार स्टाईलबद्दल पण आहे, ओव्हरऑल सगळंच आहे. सो तुम्ही प्लीज एकदा चेकआउट करा माझं इंस्टाग्राम प्रोफाईल, द स्ट्रगलर एम्प्लॉय म्हणून आहे. तुम्हाला तेही आवडेल. असे काही जास्त फॉलोअर्स वगैरे असं काही नाही त्याच्यावरती. मी माझ्या यांनी प्रयत्न करतो की तुम्हा लोकांपर्यंत ते पोहोचावेत, माझे रील्स, माझे आता हे व्लॉग्स मला आवडत आणि आवडावेत, त्याप्रमाणे माझे फॉलोअर्सही वाढावेत. तर तुम्हाला विनंती आहे, प्लीज ते बघा, फॉलोही करा. कारण मी असं बघतो आहे ना की फॉलोअर्स वाढतात आणि एक वीक नंतर आहे ना त्यातले एक फॉलोअर कमी होतात. आय डोंट नो वाय. जातो मी तिथपर्यंत पोहोचतो, परत त्यातले थोडे 4-5 कमी होतात. मला माहीत नाही नक्की का असं होतं, का अनफॉलो करतात. एवढा टाईम यांच्याकडे कसा भेटतो की बाबा ह्याला अनफॉलो करायचं. अरे फॉलो करा, फक्त अनफॉलो नका करू. पाप येते, पाप लागेल तुम्हाला. फॉलो करा प्लीज. आय प्रॉमिस यू, तुम्ही जर मला सांगत राहिला की बाबा तू असं कर तसं कर, हे दाखव आम्हाला, तू ह्या प्रकारे जा, हे तू शूट कर, हे शूट करून दाखव, तर मी नक्कीच तेच करेन. कारण मला माहिती आहे जे असं पण नसतं की जे मला आवडतं ते तुम्हा लोकांना पण आवडावं असं नाही. आय नो दॅट. ऑब्वियसली मी तुमचेही जे पण काय ओपिनियन असतील ते मी घेईन आणि तशाप्रमाणे मी शूट करेन, तशाप्रमाणे मी रील्स काढेन, तशाप्रमाणे मी व्लॉग्स काढेन आणि तुमच्यापर्यंत पोचवेन. प्लीज तुम्ही प्लीज फॉलो करा, त्याच्यानंतर अनफॉलो नका करू प्लीज. फक्त फॉलो करा. दुसऱ्यांपर्यंत पण हे रील्स व्लॉग्स पोचवा, त्यांनाही सांगा फॉलो करायला. थँक्यू. म्हणजे व्लॉग संपला नाही अजून, आहे थांबा, आहे. सकाळपासून लाईट गेली आहे, सकाळपासून इन्व्हर्टरमध्ये जेवढं बॅटरी होती ती पण संपली आहे. त्याच्यामुळे मोबाईलही चार्ज नाही आहे, काहीच नाही आहे. काय करू काहीच समजत नाही आहे. व्लॉग करतो आहे त्याचाही मोबाईलची बॅटरी संपत आली आहे. पण आपण एकनिष्ठ आहोत, आपण व्लॉग काढायचा. जसं मी तुम्हाला म्हटलं, तुम्हाला जर माझ्याबद्दल थोडंफार काय जाणून घ्यायचं असेल, जर तुम्ही ह्या व्लॉगमध्ये नवीन असाल आणि तुम्हाला माझ्याबद्दल काय जाणून घ्यायचं असेल, तर तुम्ही माझे खूप आधीवाले व्लॉग्स बघा. तुम्हाला त्यात सगळं कळेल, काय नाही, काय आहे, काय गेलं, काय आलं, सगळं. आणि हां, मी काही व्लॉग्स हिंदीमध्ये पण काढेन, कारण आपले काही फॉलोअर्स हिंदीमध्ये पण असतील, सो त्यांनाही थोडंफार कळायला पाहिजे. आय नो मराठी त्यांना येत असणारच आहे, पण हिंदीमध्ये मी हिंदीमध्ये पण मी व्लॉग्स काढणार आहे. तो ऑल माय व्ह्यूअर्स, मैं हिंदी में भी व्लॉग्स निकालने वाला हूँ. तू स्कूलमध्ये येणार तू? हा, तर काय लावलंय गंदू? तर काहीच अशा प्रकारे तुमचा भाऊ बाहेर पडलेला आहे, असं काय विचारलं. आणि हे काय फालतू लिफ्ट बंद. एनिवेज चला जाऊ आपण, आपल्याकडे ऑप्शन्स असतात, इथून आहे बघून येऊ. अरे 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 इथे एक ऑल्टरनेट लिफ्ट असते. आय होप सो चालू असावी, आणि हो चालू आहे. लेट्स गो.
सो एकंदरीत असा एक लुक आहे आपला. मला फॅशनबद्दल काय माहीत नाही एवढं, पण जेवढं मला माहिती आहे तेवढं मी स्वतःवरती फॉलो करतो. तुमचा भाऊ लिफ्ट गळती इकडून लिफ्ट. हा, इथून लिफ्ट गळती बघा, आहे का? अर व्हिडिओ काढत असेल ना लोक तर असे बघतात हे काय, त्यांना काहीतरी करताना पकडलंय आपण. काय बोलायचं बरं. इकडे आहे आपली गाडी. जाऊ. बोलतो 2 मिनटं बोलतो. खांदळत होतं. तर आपण चाललोय असंच एक फेरफटका मारून येतोय. असं काही विशेष म्हणून नाही चाललंय, जस्ट फेरफटका मारून येतोय, बघायचं आहे काय हालत काय नाही अशी. तर आपण एक काम करू, माझ्या एक मित्राचं कॅफे पण आहे, तिकडे पण जाऊ आणि बघू. आय डोंट नो त्यांनी उघडलंय तर काय केलंय. ही एक आपली गाडी आहे. तर ही एक आपली गाडी आहे थार. हे पावसात खूप वेळानंतर गाडी काढली ना, तर थोडंसं गाडी अशी दचकी मारते. असो, त्या बघा थोडं मी थांबतोय, कारण ना अजून पण थोडीशी दचके मारते गाडी. आतलं जे पण काय ऑइल वगैरे जे पण काय असेल ते आत थोडं पसरायला पाहिजे ते. मग थोडी गाडी म्हणेल की हा बाबा आता तुम्हाला चालवू शकतो, नाही तर आतल्या गाड्या शिव्या घालत असतील. गाडी शिव्या घालत असेल की यायला एकतर एवढ्या दिवसाने काढायची आणि पळवतोयच मला उगाच. ओके, एव्हरीथिंग इज गुड. वी आर गोईंग. अरे हो गचके खाते गाईज, गचके खाते अजून पण गचके खाते थोडी. तर मला असं वाटतंय ना थांबावं लागणारच आहे थोड्या वेळ. मला कुठंतरी थोडं थांबावं लागणारच आहे असं वाटतंय मला. मी ॲक्च्युली ती दुसरी जी गाडी आहे थार ती काढली असती मी, पण प्रॉब्लेम असा आहे ना, काल आम्ही गेलो होतो गावाला आणि तीच गाडी घेऊन गेलो होतो. सो ती खूपच रखडवली आहे त्या गाडीला. ऑल्दो ती थार आहे, तिला काही फरक नाही पडणार, पण शेवटी ती गाडीच आहे, एक मशीन आहे ते. जास्त चालवली तर ती जास्त त्रास देईल मग, म्हणून थोडं ऑल्टरनेटिव्हली चालवायची गाडी. आणि असं आहे की ती माझे जे पप्पा आहेत ते घेऊन जातात ऑफिसला थार, रोज घेऊन जातात. आणि तुम्हाला माहिती आहे थारचं ॲव्हरेज कसं आहे, तर मला ती आवडते म्हणून ती घेतली आहे. माझ्या फॅमिलीमध्ये म्हणजे माझ्या मम्मी पप्पा माझी बायको अजिबात त्या तिघांना आवडत नाही. मला आणि माझ्या मुलीला आवडते गाडी थार. त्यांना का नाही आवडत, कारण 2 डोअर गाडी आहे ती. जर मागे बसायचं असेल तर एक दरवाजा उघडा, सीट पुढे घ्या, हे करा, मग मागे जावा, मग बसणार. तसं मीच गाडी चालवतो, म्हणून त्यांना मग तो राग येतो. की यार तू नुसतं ड्रायव्हर सीटवर बसलेला असतोस, आम्हाला उतरायचं असतं तर आम्हाला उतरता येत नाही, आम्हाला एवढं मेहनत करावी लागते. ठीक आहे ना म्हणतो, ठीक आहे ना, गाडी थार आहे भाई, थोडं कष्ट हे लागतात. तर बघा ही अशी परिस्थिती आहे सध्याला बाहेर. पुढे तर खूप साठलंय पाणी. मी काय जास्त लांब जाणार नाही आहे, इथेच असणार आहे मी. इथे तर आहे पाणी आणि इथे साठतंच पाणी. बघा ह्या साईडला तर एवढं साठलंय काय, म्हणजे जे रॉंग वेने येतात गाड्या त्या साईडला, ऑपोजिट साईडला खूप साठलंय पाणी. मला पण जाताना इथनंच जावं लागेल. मी तिथून येताना दिसेल का नाही मला माहीत नाही, पण
रे पावसा तुला देतो पैसा. पैसा झाला खोचा आणि पावसाला मोछा. एवढा मोछा. मला एका ठिकाणी थांबावंच लागतं कारण ना गाडी ॲक्च्युली अजून गचके खाती. ते काय माहीत काय. थोडं थांबतो, थोडी गरम होऊन देतो गाडी. यु नो हॉट होऊन देतो गाडी थोडी हॉट. मग आपण जाऊ. मग गाडी स्मूथ चालेल थोडी. बाय द वे I-10 आहे. तुम्ही बघितलंच असेल मग दाखवली तुम्हाला. थोडंसं थांबू, थोडंसं चिल. मी थोडं चिल आउट होतो, थोडं गाडीला गरम करतो. मग आपण जाऊयात आपल्या मित्राच्या कॅफेकडे. आणि बाय द वे काही नवीन स्कूल इकडे ओपन झाली. ओके, ही वाली स्कूल. नो सॉरी नॉट अ स्कूल, पण कॉलेज इकडे एक ओपन झालं आहे. मागे स्कूल आहे ती. ही मागे स्कूल आहे आणि हे कॉलेज आहे. नवीनच आहे. जे कोण या एरियातून असेल त्यांना माहिती असेलच. पण हा ॲक्च्युली खूप डेव्हलपिंग एरिया आहे. जो तातोडे खूप डेव्हलपिंग एरिया होत चालला आहे. पुढेही खूप डेव्हलप होणार आहे. सो ज्यांना कोणाला फ्लॅट वगैरे घ्यायचा असेल, कोणाला इन्व्हेस्ट करायचा असेल तर प्लीज इकडे करा इन्व्हेस्ट. इकडे फ्लॅट घ्या, दुकान घ्या, तुम्हाला जे हवं ते घ्या. पुढे तुम्हाला खूप फायदा होणार आहे त्याचा. आफ्टर 2-3 years और यू कॅन से आफ्टर 5 years पण होणार आहे फायदा. गाईज गाडी गरम झाली. चला जाऊ आपण. मी काय गाणी बिणी बाबा काय लावत नाही आहे कारण माझ्या 2 व्हिडिओजवरती कॉपीराईट आली होती. मी काही गाणी लावत नाही आणि मी गाणी बोलणार पण नाही. एवढं स्ट्रिक्ट आहे ना यूट्यूब. डायरेक्ट कॉपीराईट दाखवतं डायरेक्ट. सो नकोच. एकदम रॉ व्हिडिओ असणार आहे. जास्त एडिट, मध्येच कोणतरी हसतं, मध्येच आता एक नवीन ट्रेंड निघाला आहे ना, मध्येच दाखवतं, मध्येच हसतं. काय झालं तर मध्येच कुठला तरी एक गिफ्ट टाकतात. तर तसलं काय आपण करणार नाही. आपला व्हिडिओ रॉ असणार आहे, फुल रॉ. तर आपलं काय तरी करत बसायचं. अरे आणि ते ना ॲक्च्युली ना इरिटेटिंग वाटतं. ते मध्ये जे गिफ्ट्स येतात ना ते ॲक्च्युली इरिटेटिंग वाटतात. इरिटेटिंग फंबल. ह्या बघा इथे झालं आहे. इथे झालं आहे. या साईडला झालं आहे पाणी, खूप सारं पाणी. इकडून बाय द वे न्यू मुंबई पुणे हायवे खूप जवळ आहे. हार्डली 1 किलोमीटर. 1 किलोमीटरच्या अंतरावरतीच येतो मुंबई पुणे हायवे. मी काय तिकडे जाणार नाही आहे कारण तिकडे गेलो तर परत पूर्ण U-टर्न मारून यावं लागेल, जे की मला करायचं नाही आहे. अजिबात मला इंटरेस्ट नाही आहे जाण्यात. आहे का आपला दोस्त, आपला मित्र उघडला पण आहे की नाही. तर गाडी एक आली आहे. आपल्या भावाची गाडी नाही आहे पण आलेली तर आहे. लेट्स सी आहे का तो. दिसत तर नाही आहे तो आपल्याला. हे आहे त्याचं कॅफे, द बॅकयार्ड स्टोरीज. हे दिसत तर नाही आहे तो. बघू त्याला कॉल करून विचारू आपण त्याला. नाही आहे तो, जेवायला गेला. बघू 5 वाजता येणार आहे, 5-6 वाजता. पण मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट व्लॉगमध्ये मी नक्की तुम्हाला त्याचा दाखवेन. मी सॉरी 2 मिनटं फक्त. मी गाडी चालवतो, मला नीट सांगता येत नाही आहे. हां, तर मी नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की त्याचा कॅफे दाखवेन मी. आणि ॲक्च्युली आमच्या दोघांचा आमचा एक कॅफे होता आधी. मी त्याची पण स्टोरी तुम्हाला सांगेन. जेव्हा मी तुम्हाला त्याचा कॅफे दाखवेन ना त्यावेळी मी तुम्हाला स्टोरी सांगेन. आमच्या दोघांच्या पार्टनरशिपमध्ये आम्ही तो कॅफे ओपन केला होता 2 वर्षापूर्वी. तो चालू कसा केला होता आणि तो कसा बंद झाला सांगेन मी तुम्हाला. चला जाऊयात घरी. तर ॲक्च्युली संध्याकाळी जायला पाहिजे होतं पण काय सांगता येत नाही हो. पावसाचं काय सांगता येत नाही. बाहेर निघायला भेटेल का पण नाही कळत नाही. त्याच्यामुळे जरा पाऊस कमी होता
म्हणून म्हटलं जाऊन यावं, पण काय नाहीच. म्हणून मला नको वाटतं यार पावसाचं बाहेर ना, मला ॲक्च्युली नको वाटतं. एवढं बोर आहे ना. शी, तुम्हाला नीट कपडे घालता येत नाहीत चांगले. जर चांगले कपडे घातले त्याच्यावरती रेनकोट घाला. जर रेनकोट नसेल घालायचा, गाडीने जायचा असेल 4 व्हीलरने, तरी बाहेर तर पडावंच लागतं. थोडं तर चालावं लागणारच. तर काय नीट चालता येणार नाही. छत्री घ्या, हे घ्या, एवढा लसू नको वाटतं ते. नको वाटतं ॲक्च्युली, नको वाटतं ते. म्हणून मी खूप अवॉइडच करतो पावसाचं बाहेर पडायचं. मी आता जाणार होतो ॲक्च्युली, अजून पुढे लांबपर्यंत जाणार होतो, पण म्हटलं ना नको वाटतं. आलो आपण आपल्या घरी. हे बघा, आलो पण आपण, घुसलो आपण इथे. काय घुसलो म्हणजे आपल्या बिल्डिंगमध्ये, आपल्या घरात जायला. हो 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 हो, पोलीस. काय करायचं. कालपासूनच ब्लॉग चालू करायला पाहिजे होता, म्हणजे तुम्हाला माझं गाव वगैरे दाखवता आलं असतं, तिकडची परिस्थिती काय दाखवता आली असती. माझं गाव कराड आहे, म्हणजे तिकडे जाताना काय परिस्थिती आहे, कसा पाऊस, किती पडतोय पाऊस आहे, ते ऑब्व्हियसली तुम्हाला न्यूजमध्ये तर कळेलच, ते कळतच असेल. आणि इंस्टाग्राम तर एव्हरी टाईम अपडेट असतंच त्याचं इंस्टाग्रामवरती. पण एक असतं ना व्लॉगमध्येही एक जाताना आपण एक दाखवू शकतो की ॲक्च्युअलमध्ये काय चाललं आहे. बाहेर येऊन मला तासभर पण नाही झाला की बायकोचा फोन, इथं कनेक्शन नाही आहे म्हणून काय उचलता आला नाही. आणि आता उचलताना आला म्हणजे तिच्या डोक्यात असंच डाऊट, अरे बाहेर एवढ्या पावसाचे बाहेर गेलेत, मग आता कुठे गेलेत, काय करतायत नक्की. हे नाही, ही काळजी नाही तिला की पाऊस बाहेर पडतोय, अरे कुठेतरी अडकतील बिडकतील. हा, तिला ही काळजी आहे की बाहेर कुठं आहेत, कुठं गेलेत, कोणासोबत आहेत. कुठं नाही का बाई, मी कुठं नाहीये, गाडी लावतोय. नाही, माझी बायको माझी खूप काळजी घेते, मस्करी करत होतो. पण तिचं फर्स्ट हेच असतं की कुठे आहेत ते आणि काय करतायत. हे आहे. चला जाऊ घरी. टपाटप लेन्सवरती पाणी पडेल. 1 लाख. चला. हॅलो. सो गाईज, चला, मी जसं मी तुम्हाला म्हटलं होतं ना की जास्त काय या व्लॉगमध्ये नसणार आहे. खूप कमीच असेल हा, खूप कमी टाईमचा व्लॉग असेल की मी रोज टाकणारे व्लॉग. रोज शक्यच नाही आहे टाकणं व्लॉग. आणि हे पण नाही सांगत आहे की मी कधीतरी टाकेन येते. जसं माझ्याकडनं होईल तसं मी व्लॉग टाकणार आहे. जसं माझ्याकडनं जे पण काय रेकॉर्ड होईल, जे पण काय शूट होईल, जे पण मला काय नवीन दिसेल, ऑब्व्हियसली ते रेकॉर्ड करणार आणि मी टाकणार ब्लॉगमध्ये, आणि तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार. सो येस, हा होता आजचा ब्लॉग आपला. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. झालं तर उद्याही भेटू शकतो, पण परवा तर नक्कीच भेटू. आणि 2 मिनटं इकडे तिकडे फिरावं लागतं. सो आपण भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये एका नवीन व्हिडिओसोबत. समथिंग न्यू, समथिंग एक्साइटमेंट. तोपर्यंत प्लीज तुम्ही तुमची काळजी घ्या. खूप पाऊस पडतो आहे, जास्त बाहेर पडू नका. आय नो, मी स्वतः पडतो आहे बाहेर, पण तुम्हालाही सांगतो की जास्त नका बाहेर पडू, थोडंसं टाळा. आय नो, हे पण असेल, तुमच्या ऑफिसेस असतील. सो
मॅनेजरला टीम लीडला फोन करा, सांगा पाऊस पडतोय बाहेर, तू पण नको जाऊन, मला पण नको बोलू, घरून काम करतो, असं टेन्शन पण घेऊ नका. ओके, सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. ड्राईव्ह सेफ अँड टेक केअर.